हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्हा सर्वांचे प्रसंगज्वलमध्ये स्वागत आहे। तर आज आहे शेवटचा सोमवार आणि हे सगळे सोमवार इतके पटपट निघून गेले ना, काही समजलंच नाही। हा श्रावण महिना जो असतो ना, त्याच्यात एवढे असे सण यायला सुरुवात होतात की हा महिना कसा संपतो हे देखील कळत नाही। आणि खरंच आज तसंच झालेलं आहे। शेवटचा सोमवार आहे, पण खरं सांगायला गेलं तर मंदिरात मात्र मला जाता आलं नाही, कारण की प्रत्येक वेळी पाऊस असायचा आणि घरी मात्र पूजा वगैरे व्हायची, पण मंदिरात जाता येत नव्हते। ह्याचं जरा दुःख वेगळंच होतं। आणि आज मात्र ठरवलेलं होतं, संग्राम आणि मी यांनी ठरवलं की आज मात्र आपण काही झालं तरी जायचंच मंदिरामध्ये। आणि आज दिवसभरसुद्धा पाऊस आहे, सो खूप टेन्शन असं येत होतं की पूजा वगैरे इथे सगळी होती आहे घरी, पण आज मंदिरात मात्र जायचं आहे। आणि संध्याकाळी ऑनलाईन क्लाससुद्धा असतो प्रत्युषचा, त्याच्यामुळे जाता येत नव्हते। सो ते वेगळं कारण एक होतं, पण आज असं ठरवलेलं होतं की आज आपण जायचंच। आणि इथे तुम्ही बघू शकताय की मी अभिषेकाची सगळी तयारी वगैरे केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे सगळ्यात अगोदर मी दीपप्रज्वलन करत आहे। आणि एका साईडला तेलाचा दिवा लावलेला आहे, एका साईडला तुपाचा दिवा लावलेला आहे। आणि मी पहिल्यांदा जलाभिषेक करणार आहे आणि त्याच्यानंतर दुधाने अभिषेक करणार आहे। तर नमः शिवाय नमः शिवाय असं म्हणत नामस्मरण करत मी हा अभिषेक करते आहे। आज उपवास देखील आहे, त्याच्यामुळे स्वयंपाकाला सुट्टी म्हणायला तरी चालेल। आणि सकाळी खिचडी वगैरे केलेली आहे। प्रत्युष स्कूलला गेलेला आहे, ऑफिसला गेलेले आहेत, त्याच्यामुळे अगदी माझी ही जी काही पूजा आहे ती शांतपणे सगळी पार पडत आहे। मी सगळ्यात अगोदर काय केलं, सगळं घरातलं आवरून वगैरे घेतलं आणि मग पूजेला सुरुवात करते। कारण की कसं होतं, प्रत्युष सकाळी लवकर उठलेली असते आणि सगळ्या गोष्टी आवरलेल्याही असतात, पण प्रत्युष कुठेतरी इकडे तिकडे सतत करत असतो, त्याच्यामुळे ती पूजा काही व्यवस्थित होत नाही आणि शांत असं मला पूजा करताना आवडतं। सो तो गेल्यानंतरच मी जी काही नेहमीची जी ही पूजा असताना मी तसंच करते की प्रत्युष स्कूलला गेल्यावरती मी एकटीच घरात असते, सो व्यवस्थितरित्या सगळी पूजा माझी पार पडते। आता इथे माझी सगळी पूजा करून झालेली आहे आणि खाली बसूनच मी नामस्मरण वगैरे किंवा जे काही माझी सेवा करायची आहे ती खाली बसूनच करते। तर माझ्याकडे स्वामी महाराजांचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यात अशा दिलेल्या आहेत सेवा की तुम्हाला वाराप्रमाणे सगळ्या सेवा दिलेल्या आहेत आणि मी तेच फॉलोअप करते। माझ्या ह्याने जेवढ्या मला त्याच्यातल्या सेवा करता येतात तेवढ्या मी करत असते। तर अशा पद्धतीने माझी आजची सगळी पूजा वगैरे झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर आरती देखील मी करून घेतलेली आहे। सो आता वाजलेले आहेत 6:45 वाजलेत आणि आता चाललेलो आहे फायनली। आज पाऊस कमी झालेला आहे आणि हे पण लवकर आलेत, तर आता आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी मंदिरात। इकडूनच येते Gracias.
तुम्ही पाहिले आज आमचे दर्शनसुद्धा छान झालेले आहे आणि मंदिरात बऱ्यापैकी खूप गर्दी आहे आज. आणि मंदिराबाहेरच इथे ढोल ताशक जे काही पथक आहे ते आलेले आहे आणि त्याचं सादरीकरण होणार होते. सो आम्ही त्याच्यासाठी सुद्धा थांबलेलो आहोत. सो तुम्ही बघितलेच असेल ढोल ताशकाचे जे काही सादरीकरण होते ते अप्रतिम होते आणि ते बघता बघता आम्हाला फार जास्त उशीर झाला, त्याच्यामुळे पुढचा व्लॉग करू शकले नाही मी. आणि घरी आल्यानंतर मस्त आम्ही जेवण वगैरे केलं आणि आजचा असा दिवस होता. सो हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.